नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एम-पी-एस-सी ग्रुप बी 2017 प्रीचा क्वेश्चन पेपर. त्याचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी राजागोपालाचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. पुढचा जो काही प्रश्न आहे आपला, निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरवले. या समितीचे प्रमुख कोणाला केले होते? तर या समितीचे प्रमुख केले होते एन. चंद्रबाबू नायडू. पर्याय क्रमांक 4 हा बरोबर पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान काय? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. तिसरा विधान आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. आता प्रश्न असा आहे, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? वरीलपैकी कोणते कोणते विधान बरोबर आहेत? तर आता वरीलपैकी याचं उत्तर जे आहे, तर आता यामधील जे बरोबर विधान आहेत ते आहे ए आणि बी हे बरोबर विधान आहे. सी म्हणजे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो हे चुकीचं विधान आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबई येथील फ्लॅट डॅश डॅश दान दिला. याचं उत्तर आहे मेंदूवरील संशोधनासाठी. मुंबईतील पहिल्या जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी त्यांचा मुंबईतील पहिला फ्लॅट मेंदूवरील संशोधनासाठी दान दिला. पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न असा आहे, नोव्हेंबर 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि डॅश डॅश या देशामध्ये पार पडली. तर 2 नोव्हेंबर 2016 मध्ये भारत आणि चीन या देशामध्ये, बरोबर उत्तर आहे आपलं चीन, 2016 ची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे पार पडली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय अर्थव्यवस्था रोकडरहित करण्यासाठी म्हणजे ऑनलाईन करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर याचं उत्तर आहे 4 चंद्रबाबू नायडू. भारतीय अर्थव्यवस्था रोकडरहित करण्यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख जे आहेत ते चंद्रबाबू नायडू आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. तर विधाने अशी आहेत, भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल. त्यामध्ये पहिलं आणि दुसरं हे जे विधान आहे ते बरोबर आहे. तिसरं विधान हे चुकीचं आहे. हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल हे चुकीचं आहे. तर ए आणि बी, ए बी आणि सी, फक्त सी, ए आणि सी. तर आपलं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते लिहा. पहिलं विधान असं आहे, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्त्वे यात आहेत. दुसरं विधान असं आहे, या भागात समाविष्ट असलेली तत्त्वे ही न्यायप्रविष्ट आहेत. तर या ठिकाणी दोन्ही विधानं जी आहेत आपली ती बरोबर आहेत आणि दोन्ही विधानं जी बरोबर आहेत त्यांचा पर्याय क्रमांक आहे ए आणि बी दोन्हीही. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9वा. भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. महिला संघाने केलेला आहे. आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला? तर मिताली राज यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक सामना जिंकताना अंतिम फेरीमध्ये पुढीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला होता? तर याचं उत्तर आहे बेल्जियम. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकताना बेल्जियमचा पराभव केला होता. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढला प्रश्न आहे 11वा प्रश्न असा आहे, मरियप्पन थांगावेलू
मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. म्हणजे त्यांच्या बाबतीत कोणती विधानं बरोबर आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तो भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीपट्टू आहे, तर हे बरोबर आहे. रिओ डी जेनेरिओ येथे भरलेल्या 2016च्या समर पॅरालिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले, हे पण बरोबर आहे. तो पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय. हे पण आता तिन्ही विधानं बरोबर आहेत, तर आपला पर्याय क्रमांकावरील सर्व 4 हा पर्याय क्रमांक आपला बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते कोणता म्हणजे पुरस्कार भेटला किंवा डॅश डॅश मिळाले? तर 12व्याचं उत्तर आहे कीर्तीचक्र. मेजर रोहित सुरी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्तीचक्र देण्यात आलं. 13वा प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो? तर पंतप्रधान यांचा समावेश असतो. अध्यक्ष वित्त आयोग. वित्त आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय विकास परिषदेत नसतात, हे चुकीचं आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे पण असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सुद्धा समावेश असतो. म्हणजे ए, सी आणि बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे, ए, सी आणि बी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश राज्याची मार्गदर्शक तत्त्वे पर्याय क्रमांक 2 मध्ये केलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं विधान आहे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणलेली आहे, तर पहिलं विधान बरोबर आहे. तर दुसरं विधान असं आहे की ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिलपासून अंमलात आणायची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त ए हे विधान बरोबर आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 फक्त ए. तर पुढील प्रश्न आहे महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय डॅश डॅश हा दिवस असतो. महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करायचा आहे म्हणजे जवळपास आपल्याला महिलावर होणारा डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे नष्ट करण्यासाठी 15 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय म्हणजे हिंसाचार नष्ट करण्याचा दिवस आहे. 15 नोव्हेंबर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारताचा गोवा येथे भरवल्या गेलेला 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला? तर डॉक्टर हे बरोबर उत्तर आहे. डॉक्टर या चित्रपटाने गोवा येथे भरवलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर हा पुरस्कार पटकावला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कोणत्या भारतीय बँकेला असोचॅमचा एसएमई लेंडिंगसाठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर विजया बँकला असोचॅमचा एसएमई लेंडिंगचा सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व प्राप्त आहे किंवा मिळालेले आहे. हे विधान एकदम बरोबर आहे. आर असं विधान आहे. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. हेही विधान बरोबर आहे. बाकीचे उरलेले जे काही 5 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लोकसंख्या कमी आहे व या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांची भरपूर लोकसंख्या आहे. त्यांच्यामुळे या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20. खालील विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान असं आहे इस्रो या भारतीय अवकाश संस्थेचे नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदविला आहे. हे बरोबर विधान आहे. इस्रोनं नुकतंच 104 उपग्रह प्रक्षेपित करून नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. 104 दुसरं विधान असं आहे 104 उपग्रहांपैकी फक्त 3 उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे आहेत, ज्यामध्ये रशिया वगैरे असे काही देश होते. दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही विधानं बरोबर आहेत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. उरलेले
20 आपण पुढल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत.